शिवसेना म्हणजेच उभाटा आधी लीन होती, आता विलीन होईल. एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान शरद पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यांच्या याच विधानाचा खरपूस समाचार घेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर खरपूस टीका केली आहे. उद्धव ठाकरे गट आधीच लीन होता, तो आता विलीन होऊ शकतो असं ते म्हणाले. 2019 सालीच उद्धव ठाकरे यांचे काँग्रेसीकरण झाले होते व आता पराभव दिसू लागल्यानेच अशी विधानं येऊ लागल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज 27 गावातील संघर्ष समितीचे दत्ता वझे, उपसरपंच सरपंच गुलाब वझे यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला असून दररोज कल्याण लोकसभा मतदारसंघातून विविध पक्षातून पदाधिकारी शिवसेनेत दाखल होत आहेत. 10 वर्षात केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून ताकदीचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येत असल्याने आमचा पक्ष मजबूत होत आहे असं मुख्यमंत्री म्हणालेत. घोडा मैदान लांब नसून शेवटचा टप्पा 20 तारखेला आहे आणि 4 तारखेला मतमोजणी आहे. तिन्ही टप्प्यांवर महायुती आघाडीवर असून विकासाच्या कामाची पोचपावती देशातील आणि महाराष्ट्रातील जनता जरूर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुतीची सभा शिवाजी पार्कातच होणार व जोरदार रोड शो करणार असल्याचं यावेळी म्हणालेले आहेत. कारण मोदी जिथे जातात तिथे माणसं असतात आणि त्यांच्या स्वागताला मुंबई आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी तयार आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. एका वक्तव्यावर बदलत आहे, त्याचं कारण काय हे तुम्ही विचारा. शिवाजी पार्क तुमच्या सोबत असलेल्या ठाकरेंना मिळालेला आहे सभेसाठी. महायुतीमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे महायुतीची सभा शिवाजी पार्कला होईल. 15 तारखेला मोदींचा रोड शो असणार आहे. कशा प्रकारे असणार? 15 किलोमीटर ते जे नागरिक आहेत त्यांच्या सोबत ते रोडवरती चालणार आहे. बिलकुल रोड शो दिलेला आहे आणि मोदीजी जिकडे जातात तिकडे माणसं असतात, त्यांना पाहायला आणि त्यांच्या सभेलाही गर्दी असते आणि रोड शोतून एकदम मोठा जबरदस्त होईल. मुंबईकर त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्या रोड शोला सर्व मुंबईकर त्यांच्या स्वागताला जय्यत तयारीमध्ये आहेत. महायुतीचे सर्व कार्यकर्ते 15 तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. एकनाथ शिंदे साहेब जो धडाका आहे तो अजून सुरूच आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे 27 गावांचा संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे. काय सांगाल? 27 गावातील संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे आणि दत्ता वझे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते, काही लोक सरपंच, माजी सरपंच सगळे आलेत आणि यांनी आज गुलाब वझे यांनी 27 गावासाठी नेहमीच एक त्यांच्या विकासासाठी लढा दिलेला आहे आणि सर्व हे संघर्ष समिती जी आहे या 27 गावांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारी ही सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत. महिला कार्यकर्त्या देखील आहेत. त्यांनी सगळ्यांनीच आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. मला वाटतं निवडणुकीला अजून वेळ आहे, 20 तारखेला मतदान आहे, परंतु दररोज त्या भागातले कल्याण लोकसभा मतदारसंघातले अनेक पक्षातले पदाधिकारी, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. याचं कारण गेले 10 वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं त्या भागात विकासाचं काम आणि त्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये असे सर्व कार्यकर्ते ताकदीचे गुलाब वझेंसारखे ते त्याच्यामुळे आणखी हा मतदारसंघ मजबूत होत चालला आहे आणि श्रीकांत शिंदे यांचा लीड मला वाटतं
रेकॉर्ड ब्रेक लीड मिळेल. शरद पवारांनी आज असं म्हटलंय 30 ते 35 जागा महसूल झालेला आहे. अरे पण कालच ते म्हणाले ना की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनी एक प्रकारे गिवअप केले का किंवा त्यांनी हार मानली आहे का? काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जी काही काल स्टेटमेंट त्यांनी केली, आता उभाटा तर अगोदरपासून लीन होती, तर ती विलीन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे उभाटाचं काँग्रेसीकरण 2019लाच झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचा पराभव दिसू लागला आहे आणि म्हणून आणि घोडा मैदान लांब कुठे आहे. शेवटचा टप्पा 20 तारखेला आहे आणि 4 तारखेला मतमोजणी आहे. मी आपल्याला विश्वासाने सांगतो, पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे. कारण महायुतीने केलेलं 2 वर्षातलं विकासाचं काम आणि मोदीजींनी 10 वर्षात केलेलं देशामध्ये विकासाचं काम, याच्या कामाची पोचपावती या देशातली आणि महाराष्ट्रातली जनता जरूर देईल आणि मोदीजी पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होतील आणि हॅट्रिक करतील. मधुकर पाटील उपजिल्हा प्रमुख उभाटा यांचा देखील आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा जो आहे प्रवेश झालेला आहे. याच्या अगोदर उभाटाचे डोंबिवलीचे शहर प्रमुख विवेकजी खामकर असतील, जिल्हा संघटक गावण मॅडम असतील, त्याचबरोबर उभाटाच्या पोटे मॅडम, या सर्वांचा जो आहे हा प्रवेश गेल्या काही दिवसांमध्ये झालेला आहे. तर सगळे लोक जे आहे शिवसेनेवरती विश्वास ठेवून, शिंदेसाहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या सगळ्यांच्या येण्याने जे आहे हे शिवसेनेची ताकद जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये जी आहे ही अजून वाढलेली आहे. 27 गावांच्या संघर्ष समितीमध्ये सगळ्यात चांगलं काम ज्यांनी केलं होतं असे गुलाबजी वजे आणि त्याचबरोबर दत्ताजी वजे यांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं काम जे आहे 27 गावांमध्ये खूप ॲक्टिव्ह जे आहे संघर्ष समितीचं चालतं. मोठे मोठे विकास कार्य जे आहेत ते त्यांच्या माध्यमाने जे आहे 27 गावांमध्ये झालेले आहेत. मोठी मोठी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत, लोकांचे प्रश्न जे आहेत हे मांडलेले आहेत आणि आज त्यांचा जो आहे 27 गावातील त्यांच्याबरोबर गुलाब वजे असतील, दत्ता वजे असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो कार्यकर्ते जे आहेत हे त्यांनी प्रवेश केलेला आहे. यांनी 100% 27 गावं असतील, कल्याण लोकसभा असेल, कल्याण ग्रामीण असेल, त्याच्यातली शिवसेनेची ताकद जी आहे ही अजून वाढलेली आहे. अजून चांगलं काम जे आहे शिवसेना त्या पूर्ण भागामध्ये करेल. शिवसेना हे